बाळा, थांब जरा. आता डोळ्यातलं पाणी पुस. ज्यांनी तुला चुकीचं ठरवलं, ज्यांनी तुझ्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला, ज्यांनी तुझ्यावर अन्याय केला, त्यांच्यासाठी तू स्वतःला का त्रास देतोस? तुझं मन मी पाहिलं आहे बाळा. तुझी प्रत्येक सहन केलेली गोष्ट माझ्या लक्षात आहे. तुला वाटतंय ना की तुझ्यासोबत असं का होतंय, पण आज माझं एक वाक्य लक्षात ठेव. ज्यांनी तुझ्यावर अन्याय केला त्यांचा हिशोब तू करू नकोस, तो माझ्यावर सोपव. बाळा, आयुष्यात कधी कधी अशी माणसं भेटतात ज्यांच्यासाठी आपण मनापासून चांगलं करतो, पण शेवटी तेच आपल्याला दुखावतात. आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो, आपली बाजू त्यांना समजावून सांगतो, त्यांच्यासाठी वेळ देतो, पण एखाद्या क्षणी तेच लोक आपल्याला चुकीचं ठरवतात. आणि मग बाळा, मनात एकच प्रश्न येतो, मी कोणाचं वाईट केलं होतं का? पण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लगेच मिळतं असं नाही. कधी कधी मी तुला त्या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठीच काही माणसांना तुझ्यापासून दूर करतो. तुला तेव्हा वाटतं माझं कोणीतरी हिरावून घेतलंय, पण काही काळानंतर कळतं की ज्याला आपण गमावणं समजत होतो ते खरं तर आपलं संरक्षण होतं. बाळा, तुझ्यावर अन्याय झाला असेल तर त्यासाठी स्वतःला दोष देऊ नकोस. तू शांत राहिलास म्हणून तू कमजोर नाहीस. तू कोणाला उत्तर दिलं नाहीस म्हणून तू हरलेला नाहीस. तू कोणाचं वाईट केलं नाहीस म्हणून तू मूर्ख नाहीस. तुझं मन स्वच्छ ठेवणं हीच तुझी ताकद आहे. काही लोकांना तुझी शांतता कमजोरी वाटेल, काहींना तुझा साधेपणा मूर्खपणा वाटेल, तर काही जणांना तुझ्या चांगुलपणाचा फायदा घेतील. पण बाळा, मला सगळं दिसत आहे. तू रात्री एकट्याने रडलेला क्षणही माझ्या लक्षात असतो. सगळ्यासमोर हसून आतून तुटलेला क्षणही मला माहीत आहे. तू कोणाला काही न सांगता मनात दाबून ठेवलेलं दुःखही मला माहिती असतं. म्हणूनच आज तुला एवढंच सांगतो, ज्यांनी तुझ्यावर अन्याय केला त्यांच्या मागे धावू नकोस. त्यांना सतत सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नकोस की तू चांगला आहेस. ज्यांना तुझी किंमत कळायची आहे त्यांना तुझं स्पष्टीकरण लागत नाही, आणि ज्यांना कळायचंच नाही त्यांना त्यांच्यासमोर 1000 वेळा बोलूनही काही उपयोग नाही. बाळा, आता तुझं लक्ष स्वतःच्या आयुष्याकडे दे, तुझ्या घराकडे दे, तुझ्या स्वप्नांकडे दे, तुझ्या मनशांतीकडे दे. ज्यांनी तुला खाली खेचण्याचा प्रयत्न केला त्यांच्यामुळे तू तिथेच थांबू नकोस. तू पुढे चालत राहा, कारण तुझ्या आयुष्यातला हा कठीण काळ कायमचा नाही.
आज ज्यांना वाटतंय की तू संपलास, उद्या त्यांनाच तुझ्यातला बदल दिसेल. पण बाळा, त्यांना दाखवण्यासाठी बदलू नकोस. स्वतःसाठी बदल. स्वतःच्या आनंदासाठी उभा राहा आणि मनापासून माझ्यावर विश्वास ठेव. तुला न्याय कधी मिळेल, कसा मिळेल हे ठरवण्याची चिंता तू करू नकोस. तू फक्त एवढंच कर, मनातला राग सोड, पण शिकवण विसरू नकोस. ज्यांनी तुला दुखावलं त्यांना माफ करणं म्हणजे पुन्हा त्यांच्यावर विश्वास ठेवणं नाही. माफ कर, पण स्वतःची किंमत ओळख. गरज असेल तर अंतर ठेव. कारण बाळा, प्रत्येक नातं आयुष्यभर जपायचं नसतं. काही नाती आपल्याला काही शिकवण्यासाठी येतात, आणि जेव्हा तुझ्या आयुष्यातून चुकीची माणसं दूर जातील तेव्हा त्यांच्या मागे दुःखी होऊन पाहू नकोस. कदाचित त्याच क्षणी तुझ्या आयुष्यात काहीतरी चांगलं येण्यासाठी जागा तयार होत असेल. म्हणून बाळा, आजपर्यंत जे झालं त्यासाठी स्वतःला दोष देऊ नकोस. तुझ्या डोळ्यातलं पाणी आता माझ्यावर सोपव. तुझ्या मनातील घालमेल माझ्यावर सोपव. आणि ज्यांनी तुझ्यावर अन्याय केला त्यांचा विचार करणं थांबव. तुझं काम फक्त पुढे जाणं. मी तुझ्या प्रत्येक पावलाला पाहतोय. आज परिस्थिती तुझ्या विरोधात दिसत आहे, पण याचा अर्थ तुझं आयुष्य तुझ्या विरोधात आहे असं नाही. कधी कधी उशीर होतो, पण योग्य वेळ येते. आणि बाळा, हे शेवटचं लक्षात ठेव. तुझ्यासोबत चुकीचं झालं म्हणून तुझं भविष्यही चुकीचं असेल असं नाही. डोकं वर कर, मन शांत कर आणि पुढे चल. तुझ्या आयुष्यात अजून खूप सुंदर दिवस बाकी आहेत. बाळा, काही वेळा शांत राहणं म्हणजे हार मानणं नसतं, तर प्रत्येक योग्य वेळ येईपर्यंत स्वतःला सावरणं असतं. तुला ज्यांनी कमी लेखलं, तुझ्या कष्टाची किंमत कमी केली, तुझ्या मनांशी खेळले, त्यांच्यामुळे तुझ्या मनाला कटुता निर्माण होऊ देऊ नकोस. कारण बाळा, दुसऱ्याने तुझ्याशी वाईट वागलं म्हणून तूही तसाच व्हावासा अशी माझी इच्छा नाही. तुझं मन जसं आहे तसंच स्वच्छ ठेव, पण त्याच वेळी एक गोष्ट शिक. चांगलं असणं आणि प्रत्येकाला स्वतःचा गैरफायदा घेऊ देणं यात फरक आहे. तू प्रेम कर, पण स्वतःला विसरून नाही. तू मदत कर, पण स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून नाही. तू माफ कर, पण पुन्हा पुन्हा त्याच जखमेवर हात ठेवू देऊ नकोस. बाळा, काही लोक तुझ्या आयुष्यात आले आणि त्यांनी तुला दुखावलं असेल, पण त्या दुःखातून
तू एक गोष्ट शिकलीस. कोणावर किती विश्वास ठेवायचा, कोणासमोर मन उघडायचं आणि कुठे स्वतःची मर्यादा ठेवायची. ही शिकवण ही कमी मोठी नाही. कधी कधी तू म्हणतोस, स्वामी, मी इतकं चांगलं केलं, मग माझ्याच वाट्याला हे का आलं? बाळा, प्रत्येक चांगल्या कर्माचा परिणाम लगेच दिसेलच असं नाही. बी जमिनीत टाकल्यानंतर दुसऱ्या दिवशी झाड होत नाही. त्याला वेळ लागतो, माती लागते, पाणी लागतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संयम लागतो. तसंच तुझ्या आयुष्याचं आहे. आज तुला काहीच बदलताना दिसत नसेल म्हणून मी तुझं ऐकत नाही असं समजू नकोस. तुझ्यासाठी काही गोष्टी घडत असतात ज्या तुला अजून दिसत नाहीत. म्हणून घाई करू नकोस. तुला ज्यांनी सोडलं त्यांच्यासाठी रडत बसू नकोस. तुला ज्यांनी नाकारलं त्यांच्याकडून मान्यता मागू नकोस. आणि ज्यांनी तुझी किंमत केली नाही त्यांच्यासमोर स्वतःची किंमत सिद्ध करण्यात आयुष्य घालवू नकोस. तुझी किंमत कोणाच्या बोलण्यावर ठरत नाही बाळा. तुझी किंमत तुझ्या मनात आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, तुझ्यावर अन्याय झाला म्हणून प्रत्येक माणूस वाईट आहे असं समजू नको. एक वाईट अनुभव आला म्हणून चांगल्या माणसांपासून स्वतःला दूर करू नकोस. तुझं मन दुखलं आहे पण तुझं मन बंद करू नकोस. कारण कधी कधी ज्या व्यक्तीची तुला अजिबात अपेक्षा नसते तीच व्यक्ती तुझ्या आयुष्यात पुन्हा विश्वास निर्माण करते. म्हणून भूतकाळाला शिक्षा म्हणून वर्तमान खराब करू नकोस. जे झालं ते बदलता येणार नाही, पण त्यानंतर तू कसा जगणार हे तुझ्या हातात आहे. आणि बाळा, जर आज तू एखाद्या निर्णयाच्या वळणावर उभा असशील, मन खूप अस्वस्थ असेल, कुणावर विश्वास ठेवावा की नाही हे समजत नसेल, तर घाईघाईने निर्णय घेऊ नकोस. थोडं थांब, मन शांत कर आणि स्वतःला एक प्रश्न विचार, या निर्णयामुळे माझ्या मनाला शांती मिळणार आहे का? जिथे सतत भीती आहे, जिथे सतत अपमान आहे, जिथे तुला स्वतःचं अस्तित्व हरवत असल्यासारखं वाटतं, तिथे फक्त नातं टिकवण्यासाठी स्वतःला मोडून घेऊ नकोस. बाळा, तुला माझ्यावर विश्वास ठेवायचा असेल तर एक गोष्ट कर. तुझ्या आयुष्यातून जे निघून गेलं त्याच्या मागे धावू नकोस आणि जे तुझ्यासाठी आहे ते मिळवण्यासाठी स्वतःला घडवत राहा. कारण कधी कधी मी तुझ्या हातातून एखादी गोष्ट काढून घेतो, कारण पुढे त्यापेक्षा चांगली गोष्ट तुझ्या हातात ठेवायची असते. आज तुला कारण समजणार नाही, पण उद्या मागे वळून पाहशील ना बाळा,
तेव्हा कदाचित तू स्वतःच म्हणशील, स्वामी, त्यावेळी मला वाईट वाटलं होतं, पण तुम्ही माझ्यासाठी जे केलं ते खरंच योग्य होतं. म्हणून आता डोळ्यात पाणी आणू नको, मनात राग नको, फक्त एक विश्वास ठेव. माझ्यासाठी जे योग्य आहे ते योग्य वेळी माझ्यापर्यंत पोहोचेल. आणि मग बघ बाळा, आयुष्य हळूहळू तुझ्या आयुष्याची हीच गोष्ट तुझी ताकद बनेल. श्री स्वामी समर्थ.